नमस्कार मित्रांनो, आताच नुकताच झालेला मीराबाईंचा हा पेपर आलेला आहे आपल्याकडे. त्याची मला उत्तर उत्सुकता आहे, त्याची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहे. उत्तर तुम्हाला मी परत ते एडिट करते का? नाही काय अडचण नाही, ती नंतर कट करतात आपली. चालेल. नमस्कार मित्रांनो, नुकताच झालेला मीराबाईंचा पेपर, आपण त्याचे आन्सर कोणते आहेत किंवा कोणते येऊ शकतात हे आपण बघणार आहे. सुरुवातीला आपण बघूया. पहिला प्रश्न आहे बघा, विज्ञानावरती प्रश्न आहे. काय म्हणलेला आहे? रक्तातील तांबड्या पेशीमध्ये म्हणजेच आरबीसी मध्ये कोणते लोहयुक्त प्रथिन असते म्हणलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे प्लाझ्मा, पांढऱ्या पेशी, तिसरा हिमोग्लोबिन आणि चौथा आहे इन्सुलिन. तर उत्तर योग्य उत्तर आहे बाळांनो. त्याचं जे उत्तर आहे हिमोग्लोबिन. त्याचं उत्तर आहे हिमोग्लोबिन. ओके. दुसरा प्रश्न आहे बघा, मानवी हृदयाचे वजन साधारणतः किती ग्रॅम असते? बघा ठीक आहे, आपल्याला सर्वसाधारण वजन मानवी हृदयाचं किती असते? ते साधारणतः 300 ते 350 ग्रॅम हे मानवी हृदयाचं वजन असतं. म्हणून पर्यायामध्ये बघा 250, 500 ग्रॅम, 460 आणि चौथा पर्याय आहे 360 ग्रॅम. बघा 300 ते 350 आपण सर्वसाधारण म्हटलंय, त्याच्यावर योग्य पर्याय असेल 360 ग्रॅम. हे काय आहे? मानवी हृदयाचे वजन असू शकतं लक्षात. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा, हा चालू घडामोडी आपला एक प्रश्न आहे. हा प्रश्न येणार होता लक्षात घ्या, आता परीक्षेला आलेला आहे. काय आहे? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सध्या आयुक्त कोण आहे? सध्या म्हणजे लक्षात घ्या, सध्या म्हणजे नुकतीच एक व्यक्तीची निवड झालेली आहे आणि ती पहिली महिला जी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे. त्याचं नाव आहे श्रीमती अश्विनी भिडे. लक्षात घ्या, काय नाव आहे त्याचं? श्रीमती अश्विनी भिडे या पहिल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत लक्षात घ्या. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा, सन 2026 च्या महिला महाराष्ट्र केसरी, काय म्हणलं प्रश्न बघा लक्षात घ्या, महिला महाराष्ट्र केसरी म्हणून विजेता खेळाडू कोण आहे? बरं काय आहे प्रश्न? आणि एकदा सांगतोय, 2026 चा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते खेळाडू खालीलपैकी कोण आहे? हा सुद्धा प्रश्न करंट अफेअर्सचा आहे आणि नुकतेच झालेली महाराष्ट्र केसरी आहे. सर्वांना माहिती होतं का पुरुष सर्वांना माहिती आहे, तर महिला असे प्रश्न विचारलेला आहे. आणि महिला बघा कोण आहे? पहिला ऑप्शन आहे प्रतीक्षा बागडी, दुसरा आहे अमृता पुजारी, तिसरा आहे वेदिका शास्त्रे, चौथा आहे भाग्यश्री पण. तर ह्या विजेत्या आहेत 2026 च्या महिला क्रिकेट महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी त्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांनी काय आहे? महाराष्ट्र केसरी महिला विजेत्या आहेत लक्षात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? बघा हा प्रश्न आलेला आहे, रिपीट झालेला प्रश्न आहे. याच्या आधीच्या पण पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला होता लक्षात घ्या. कोण आहे बघा? पहिला ऑप्शन होता विवेक पणसरकर, दुसरा आहे देवेंद्र भारती, तिसरा आहे निकेत कौशिक आणि चौथा आहे सदानंद दाते. तर याचे योग्य उत्तर आहे सदानंद दाते लक्षात घ्या. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा, सहावा प्रश्न आहे, काय आहे? 2026 मध्ये बीसीसीआयचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळालेला आहे? बघा काय प्रश्न आहे? 2026 मध्ये बीसीसीआयचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळालेला आहे? एक आहे पर्याय विराट कोहली, दुसरा आहे शुभमन गिल, तिसरा आहे रोहित शर्मा आणि चौथा आहे संजू सॅमसन. तर काय आहे? याचं उत्तर योग्य आहे बघा शुभमन गिल हा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर 2026 चा विजेता किंवा त्याला घोषित करण्यात आलेलं आहे लक्षात. ओके. पुढचा प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने कितव्या वेळेस किताब जिंकलेला आहे? हा सुद्धा प्रश्न मला रिपीट झालेला. बघा काय म्हणाला आहे? वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप भारताने कितव्या वेळेस जिंकलेला आहे? तर याचं सर्वांना उत्तर माहिती आहे की 3 वेळा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे लक्षात. कोणता? T20 लक्षात. ओके. पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे कुल कोणते आहे? हा बेसिकली काय पारंपरिक प्रश्न म्हणतो लक्षात. प्रत्येक वर्षी हा प्रश्न येतो. याचं जे उत्तर आहे बी जारूर लक्षात. काय उत्तर आहे? बी जारूर लक्षात. ओके. त्याच्यात जर पुढचा जो प्रश्न आहे जिल्हा विशेष याच्यावरती प्रश्न आहे, काय आहे? जीवदानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? बघा लक्षात घ्या, स्थानिक म्हणजे स्थानिक जिल्ह्याचा प्रश्न आहे हा. पहिला आहे मीराबाईंदर, दुसरा ऑप्शन आहे गणेशपुरी, तिसरा आहे विरार आणि चौथा आहे नालासोपारा. तर याचं जे उत्तर आहे विरार सी उत्तर आहे त्याचं. जीवदानी मंदिर कोणत्या ठिकाणी मिळतं? विरार मध्ये आहे. ओके. पुढचा बघा, थोडासा
स्पष्ट आहे ते बघ. ज्ञान भारतम मिशन कशाशी संबंधित आहे? काय प्रश्न आहे? ज्ञान भारतम मिशन कशा संबंधी आहे? तर हे मिशन लक्षात घ्या. ज्ञान म्हटलेलं आहे म्हणजे ज्ञानासंबंधी आहे. प्राचीन हस्तलिपी लिखांचे सर्वेक्षण या संबंधी हे मिशन आहे. त्या किंवा या संबंधी ही मोहीम आहे. कशात? पुढचा प्रश्न आहे बघा. पीएसएलव्ही चे पूर्ण रूप काय आहे? हा सुद्धा रिपीटेड प्रश्न आहे. याचं जे उत्तर आहे सर्वांना सुद्धा माहिती असणार आहे. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल हा पीएसएलव्ही चा पूर्ण किंवा काय म्हणतो मी फुल फॉर्म आहे. लक्षात घ्या. त्याचा शॉर्ट फॉर्म होता पीएसएलव्ही, लॉंग फॉर्म आहे त्याचा पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा. गंगायान मध्ये कोणता बघा योग मित्रा काय आहे? योग मित्रा काय आहे हे सर्वांना माहिती होतं. हा सुद्धा चालू करायचा आहे. हा योग मित्र आहे रोबोट. लक्षात घ्या. काय आहे त्याचं उत्तर? रोबोट आहे. पुढचा आहे प्रश्न. आयपीसी ची जागा कोणत्या कायद्याने घेतलेली आहे? हे फक्त काय केले नावामध्ये बदल केलेला आहे. भारतीय न्याय संहिता असलेला नाव दिलेलं आहे BNS. त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या. काय आहे? आयपीसी जागा कोणत्या कायद्याने घेतली? तर भारतीय न्याय संहिता BNS. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा कोणता आहे? भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्त्व दिलेले आहे? बघा काय म्हटलेलं आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्त्व दिले आहे? तर कोणता आहे? डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावा. बघा नवीन युगानुसार काय केलेलं आहे? डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याला काय दिले अधिक महत्त्व दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्ण पदक. काय प्रश्न आहे? भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू कोण आहे? बघा अशा वैयक्तिक आहे तर हा कोण आहे? अभिनव बिंद्रा. बघा त्याचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा. यांनी जे 2008 साली बीजिंग ऑलिम्पिक मध्ये जे सुवर्ण पदक मिळवलं होतं त्याचं आहे कोण आहे? अभिनव बिंद्रा. ओके. पुढचा प्रश्न. पालघर जिल्हा कोणत्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून वेगळा करण्यात आलेला आहे? सगळ्यात सोपा प्रश्न होता. हा सुद्धा जिल्हा विशेष म्हणजे तो हा आहे 1 ऑगस्ट 2014 साली काय झालं? ठाण्यातून पालघर जिल्हा आपण वेगळा केलेला आहे. लक्षात घ्या. ओके. पुढचे प्रश्न आता बघू आपण. हा सुद्धा जिल्हा विशेष वरती प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. गणेशपुरी मधील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? काय म्हटलेलं आहे? गणेशपुरी येथील गरम पाण्याची झरे कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? तर ते आहे बघा भिवंडी. कोणता तालुका आहे? भिवंडी मध्ये काय आहे? गणेशपुरी येथील गरम पाण्याची झरे आहेत. असा पुढचा आहे प्रश्न काय आहे बघा. थोडंसं अस्पष्ट आहे. तर काय आहे? वाचनानुसार ओष्ठ वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? बघा तुमच्या समोरचा पेपर असेल तर तुम्हाला कळून जाईल. हे थोडा अस्पष्ट आहे. वाचनानुसार काय? उच्चार स्थानानुसार ओष्ठ वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे बघा म्हणून प वर्गातील वर्ण. काय बघा प वर्गातील वर्ण हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे काय प फ ब भ म हे काय आहे? ओष्ठ या उच्चार स्थानानुसार वर्णाचा प्रकारातील आहे. लक्षात. ओके. पुढचा बघा काय आहे? आकार विलेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा. हा खूप सोपा प्रश्न होता. आकार विलेनुसार पुढील शब्दांची मांडणी करा. तर याचं डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला. क अ ड अ सॉरी क अ ड ब म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं जे उत्तर आहे. लक्षात. पुढचा आहे रावण या शब्दाची संधी विग्रह. रावण या शब्दाचा संधी विग्रह करा. रावण या शब्दाचा संधी विग्रह करा. त्याचा आहे उत्तर आहे डी. रो अधिक अन. लक्षात घ्या. अन हे उत्तर आहे त्याचं. पर्याय क्रमांक 4 लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे तोंडावाटे येणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? किंवा आपण काय म्हणतो बघा. लक्षात घ्या. याचं उत्तर आहे वर्ण. हा सुद्धा सोपा प्रश्न होता. पुढचा आहे खालीलपैकी योग्य स्त्रीलिंग रूप असलेली जोडी ओळखा. आणि काय आपल्याला योग्य लक्षात घ्या. काय म्हणाले आहे? गोप गोपी. इथंच उत्तर आहे त्याचं. पहिला ऑप्शन आहे गोप गोपी. हे काय आहे? योग्य स्त्रीलिंग रूप असलेली जोडी आहे. लक्षात घ्या. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा. थोडासा अवघड असेल. तू या सर्वनामाची तू त्वा ही रूपे कोणत्या विभक्तीमधील आहेत? त्याचं जे उत्तर आहे बी पर्याय तृतीया. त्याचं पर्याय बी पर्याय तृतीया हे उत्तर आहे बघा. ओके. पुढचा बघा ज्या नामाबद्दल
अधिक माहिती सांगतो त्या नावाला आपण काय म्हणतो? हे सुद्धा सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 विशेष लक्षणे. काय आहे उत्तर याचं? विशेष लक्षणे. ओके, त्याच्यानंतर पुढच्या प्रमाणाचे प्रश्न बघू. काय आहे पुढचा प्रश्न? बघा, हा सुद्धा सोपा आहे. एकच क्रियापद, बघा काय म्हटलं आहे, एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही तऱ्हेने वापरता येते अशा क्रियापदांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? बी पर्याय उभयविध क्रियापद असे म्हणतात. असे काय म्हणतात? उभयविध क्रियापदे असे म्हणतात लक्षात. ओके, त्याच्यानंतर याच्यावरची पुढच्या प्रमाणाचे प्रश्न बघू. ओके, शास्त्रपासून चालू आहे ना. काय आहे प्रश्न आहे बघा, धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला डॅश डॅश किंवा कृत्रिम असे म्हणतात. तर हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. रिपीट झालेला प्रश्न आहे म्हणून इतर पोलीस भरतीला सुद्धा पडलेला आहे. तर काय म्हणतो आपण त्याला? संयुक्त क्रियापद असे म्हणतो लक्षात. ओके, पुढचा आहे उजाडले. काय म्हणतो? त्याला अंडरलाईन केलेला आहे. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. काय म्हटलेलं आहे? उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. या वाक्यातील अधोरेखित क्रियापद कोणते आहे? बघा लक्षात घ्या. उजाडले, मावळले, सांगावले हे शब्द काय दाखवतात? भावकर्तृक क्रियापद आहे लक्षात घ्या. काय म्हणतो? भावकर्तृक क्रियापद म्हणतो लक्षात घ्या. काय आहे? उजाडले लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा आहे मी चहा करीत जाईल. वाक्य काय आहे? मी चहा करीत जाईल. त्या वाक्यातील काळ ओळखायचा. सोपा होता. पहिला आहे रीती भविष्यकाळ. हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 रीती भविष्यकाळ. काय म्हणजे? मी चहा करीत जाईल लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 79 इथे तिथे आज पुढे मागे ही कोणत्या? बघा, इथे तिथे आज पुढे मागे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे हवी आहे? कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे हवी? तर बघा ही काय आहे? सिद्ध क्रियाविशेषणाचा प्रकार आहे लक्षात घ्या. कोणतं? सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आहे लक्षात घ्या. ओके, त्याच्या पुढचा आहे 80वा प्रश्न समक्ष, परोक्ष, समीप, पर्यंत, विना ही कोणती शब्दयुगी अव्यय आहे? बघा कोणती आहे? समक्ष, परोक्ष, समीप, पर्यंत, विना ही कोणती क्रिया शब्दयुगी अव्यय आहे लक्षात घ्या. तर ही कोणती आहे? बघा संस्कृत शब्दयुगी अव्यय आहे. कोणते आहे? संस्कृत शब्दयुगी अव्यय आहे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 81 बघा. काय आहे प्रश्न? यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार. सरळ सोपा प्रश्न होता. काय म्हटलेला आहे? यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार. अधोरेखित केलेल्या उभयनिष्ठ अव्ययाचा प्रकार कोणता लक्षात घ्या. मिळो की न मिळो काय आहे लक्षात घ्या. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जे उत्तर आहे ते लक्षात घ्या. विकल्पबोधक उभयनिष्ठ अव्यय. काय म्हटलेलं आहे? यश मिळो की न मिळो. पुढचं उत्तर आहे विकल्पबोधक उभयनिष्ठ अव्यय. त्याचं उत्तर आहे लक्षात. ओके, पुढचा बघा म्हणे बापडा बेटे आपला. बघा हा प्रश्न हा तो म्हणजे नवीन आता प्रश्न सुरुवात झालेला आहे लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे लक्षात घ्या पाद पुनरावृत्त केवळ प्रयोगी अव्यय. त्याचं उत्तर आहे पाद पुनरावृत्त केवळ प्रयोगी अव्यय लक्षात घ्या. ओके, त्यानंतर चिल्ली किल्ली, सार, मट्टा हे कोणत्या भाषेतील आहेत? हा बघा प्रश्न रिपीट झालेला आहे. हे तमिळ भाषेतील हे शब्द आहेत जे मराठीमध्ये आलेले आहेत असे. ओके, पुढचा प्रश्न आहे एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात? तर कोणते बघा अपसारण चिन्ह काय करतो आपण? वापरतो लक्षात. ओके, त्याच्यानंतर बऱ्याच परीक्षेला रिपीट झालेला आहे भूमिका. काय आहे? भूमिका या शब्दाचा समानती शब्द कोणता? तर काय आहे त्याचं उत्तर आहे 3 मधुक लक्षात घ्या. उत्तर आहे त्याचं 3 मधुक. ओके, पुढचे प्रश्न आपण बघू. ते सुद्धा आता सोपे आहे. ज्याला सीमा नाही असा शब्द समाप्ती दिलेला योग्य पर्याय काय बघा त्याचा? ज्याला सीमा नाही असा तो कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 असीम. ज्याला सीमा नाही तसा असीम लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे? काय म्हटलेलं आहे? मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे? तर ती संस्कृत आणि प्राकृत लक्षात घ्या. हे मराठी विषय आणि चालू घडामोडी हे आपण उत्तर दिलेले आहेत. ओके.